श्रीरामपूर शहर आणि परिसरामध्ये हिंदू धर्माच्या नावाखाली वाढलेल्या गुन्हेगारीवर आणि तथाकथित हिंदुत्ववादी समाजकंटकांवर महंत रामगिरी महाराज यांनी थेट प्रहार केला आहे। धर्माचा स्वाभिमान प्रत्येकाने बाळगावा आणि इतर धर्मांचा आदरही करावा, परंतु हिंदू धर्माच्या नावाखाली जर कोणी अराजकता निर्माण करत असेल तर त्या अराजकतेला विरोध करण्यासाठी रामगिरी महाराज सर्वात पुढे उभा असेल, असा थेट व कडक इशारा त्यांनी दिला। राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे आयोजित सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातील महायुती सरकारच्या कामाचे कौतुक करतानाच महाराजांनी श्रीरामपूरमधील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवर बोट ठेवले। श्रीरामपूर शहरात काही काळापासून हिंदू धर्माच्या नावाचा गैरवापर करून अराजकता निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही अराजकता तातडीने थांबवली पाहिजे। हिंदू धर्म हा कोणावरही अन्याय करायला शिकवत नाही, त्यामुळे हिंदू धर्माच्या आडून चालणारी कोणतीही गुंडगिरी अथवा दहशत कधीही खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दात त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांना व त्यांच्या सूत्रधारांना सुनावले। कार्य करीत आहेत त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने, सर्व भक्तगणांच्या वतीने निश्चित आपल्या सरकारला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि ज्या ज्या ठिकाणी अराजकता, या ठिकाणी एक आणखी महत्त्वाची गोष्ट की श्रीरामपूर शहराच्या ठिकाणी सुद्धा आणि खूप अराजकता काही काळापासून सुरू झालेली आहेत। आपण त्याकडे लक्ष देऊन ती अराजकता थांबावी। जे कोणी अन्याय अत्याचार करणारे असेल, धर्माचं कार्य हे आपण करीत असताना करावं, सर्वांनीच करावं। प्रत्येकाने आपल्या धर्माचा स्वाभिमान ठेवलाच पाहिजे, पण इतर धर्मांचा आदर देखील ठेवला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, धर्माच्या नावाखाली अराजकता जर कोणी करीत असेल तर त्या अराजकतेला विरोध करण्याकरता सर्वात पुढं रामगिरी महाराज असणार आहे। कारण अराजकता करण्याकरता हा धर्म नाहीये आणि हा धर्म अराजकता शिकवित नाही, आणि म्हणून अशा प्रकारची अराजकता घडू नये। तरी अशा प्रकारे जे आपण या राज्यामध्ये कार्य करीत आहात अतिशय स्तुत्य आहेत। तसेच महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेवर भाष्य करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, हा महाराष्ट्र पुरोगामी किंवा प्रतिगामी या शब्दांच्या अस्तित्वाच्या आधीपासून ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायावर उभा आहे। या संप्रदायाने सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आणि सर्वांवर प्रेम करण्याची शिकवण दिली आहे। त्यामुळे या पवित्र वारकरी परंपरेला कोणीही गाळबोट लावण्याचा प्रयत्न करू नये। आणि सर्व संत साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे। कोणी याला पुरोगामी म्हणत असेल, कोणी प्रतिगामी म्हणत असेल। पुरोगाम प्रतिगाम हे शब्द अलीकडचे आहेत, त्याआधी हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आहे। वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राची कल्पना देखील होऊ शकत नाही, आणि म्हणून वारकरी संप्रदायाला सुद्धा कोणी लांछन लावण्याचा प्रयत्न करू नये। कारण वारकरी संप्रदाय सर्वांना घेऊन चालणार आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ आहे अधिकार, बाळे नारी नर आदी गुरु वेश्याही सकलास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हे चरणाने। अशा प्रकारचा आणि हा वारकरी संप्रदाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महंत रामगिरी महाराजांनी थेट श्रीरामपूरमधील गुन्हेगारीवर जाहीर भूमिका घेतल्यामुळे श्रीरामपुरात हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारी टोळ्या चालविणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।